हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जी मल्लिकार्जुन खरगे साहेब, मनसेचे अध्यक्ष श्रीयुत राजसाहेब ठाकरे, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर, उपस्थित सर्वच बांधवांनो भगिनींनो, आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीकरता जे उमेदवारी अर्ज भरण्याकरता म्हणून तयार आहेत ते सर्व उमेदवार बांधवांनो भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, ही निवडणूक 5 तारखेला या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरता म्हणून मतमोजणी होणार आहे, आपलं मतदान होणार आहे। मी आताच गुहागरच्या उमेदवारांचे फॉर्म भरून आलो आणि आता तुम्हा सर्वांना शुभेच्छा देण्याकरता, सदिच्छा देण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्या सर्वांचा या ठिकाणी उत्साह मी पाहतोय, आपल्या सर्वांची उपस्थिती मी पाहतोय आणि आपल्या सर्वांची उपस्थिती आणि उत्साह हा पाहिल्यानंतर निश्चितपणे माझी खात्री झाली आहे की आपण गुहागर पंचायत समिती असेल, खेड पंचायत समिती असेल किंवा चिपळूण पंचायती समिती असेल, या तिन्ही पंचायत समितीवर आपला महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार म्हणजे फडकणार। हा झेंडा फडकणार याचं चित्र आपल्या सर्वांना या ठिकाणी बघायला मिळतंय। नुकत्याच झालेल्या राज्यामधल्या महानगरपालिका आणि या महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं असाल की जवळजवळ 68 उमेदवार हे बिनविरोध झाले। 68 उमेदवार हे बिनविरोध झाले, ते फक्त आणि फक्त सत्ताधारी पक्षाचेच फक्त 68 उमेदवार बिनविरोध झाले। आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि पहिल्या सार्वत्रिक निवडणुका ह्या 1952 साली झाल्या। त्या 1952 सालापासून 2026 पर्यंत देशामध्ये फक्त आणि फक्त 52 उमेदवार बिनविरोध झाले, पण कालच्या एका निवडणुकीमध्ये 68 उमेदवार बिनविरोध झाले। याचा अर्थ सत्ताधारी पक्षानं, आपण जे सातत्यानं म्हणतोय की सत्ताधारी पक्षानं लोकशाही संपवायचंच ठरवलेलं आहे। सत्ताधारी पक्षानं संविधानाचा मान सन्मान राखायचा नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं कुठल्याही प्रकारचं पावित्र्य राखायचं नाही, फक्त नाटकीपणा करायचा। डोक्याला कधी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लावायची आणि मी खूप मोठा या घटनेचा मान सन्मान करतो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नाटकीपणा करायचा। आम्ही फक्त लोकशाही राखतो अशा प्रकारची भाषणं करायची, पण दुसऱ्या बाजूला पद्धतशीरपणे लोकशाही संपवायचं काम करायचं। 1974 साली घटना दुरुस्ती झाली, आपली 74वी घटना दुरुस्ती झाली, 74वी घटना दुरुस्ती, आणि त्या घटना दुरुस्तीनुसार दर 5 वर्षांना प्रत्येक निवडणुका या झाल्याच पाहिजेत असा नियम आहे आणि त्याप्रमाणे दर 5 वर्षांना निवडणुका होत राहिल्या। झाल्या की नाही झाल्या? पण आता ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरता आपण या ठिकाणी सामोरं जातोय, त्या जिल्हा परिषद पंचायत समितीची मुदत ही 2022 साली संपली आणि आज 2026 साल उजाडलंय आणि आपण निवडणुकीला सामोरं जातोय। आपण निवडणुकीला सामोरं जातोय। शांतपणे विचार करा की एका बाजूला दर 5 वर्षांना होणाऱ्या निवडणुका आज जवळजवळ 9 वर्षानंतर होत आहेत। 9 वर्षानंतर होत आहेत। या ठिकाणी नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिकेच्या निवडणुका 9 वर्षानंतर झाल्या। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका 9 वर्षानंतर होत आहेत। का होत आहेत? या निवडणुका सरकारनं लावलेल्या नाहीत। या निवडणुका सुप्रीम कोर्टानं पुन्हा पुन्हा आदेश दिले
माझ्याकडे वेळ थोडा असल्यामुळे मी डिटेल सांगत नाही, आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे नाईलाज झाला म्हणून सरकारला निवडणुका घ्याव्या लागतात. आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये 36 आपल्या जिल्हा परिषद आहेत. या 36च्या 36 जिल्हा परिषदेमध्ये निवडणुका होत नाहीयेत. फक्त 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत, आणि त्यातली आपली रत्नागिरी जिल्हा परिषद आहे, आपली पंचायत समिती आहे. बांधवांनो भगिनीनो, परवांच्या दिवशी महानगरपालिकेचे निवडणूक लागले, आणि तुम्ही विचार केला असेल की जवळजवळ ह्या राज्यातला विरोधी पक्ष संपतो की काय, अशी भीती निर्माण झालेली आहे. काय भारतीय जनता पार्टीची अशी लोकप्रियता आहे? कोणतं भारतीय जनता पार्टीनं असं पुण्यकर्म केलं? कोणती भारतीय जनता पार्टीनं सर्वसामान्य माणसाकरता योजना राबवली? आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं असं कुठलं काय पुण्यकर्म केलं, कोणती योजना राबवली म्हणून त्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं? असं अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. आज गावागावातल्या पाणी योजना बंद पडल्यात का नाही पडल्यात? बरोबर आहे. जलजीवन मिशन योजना, नरेंद्र मोदींची योजना म्हणून सांगितलं. 2024 ची लोकसभेची निवडणूक झाली आणि योजनेचे पैसे सगळे यायचे बंद झाले. या योजना पूर्णपणे बंद झाल्या. परवांच्या सभागृहामध्ये मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारलं की या पाणी योजना पूर्ण कोण करणार, या पाणी योजना पूर्ण करण्याकरता पैसे किती लागणार? त्यांनी सांगितलं 44,000 कोटी रुपये. 44,000 कोटी रुपये. मी म्हटलं माझ्या अभ्यासाप्रमाणे 9,000 कोटी रुपये लागतात. त्यांनी पुन्हा मला बरोबर केलं, करेक्ट केलं. नाही ना, 44,000 कोटी रुपये. मी म्हटलं केंद्र सरकारच्या योजना आहेत, केंद्र सरकार यातले पैसे देणार की नाही देणार? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे रेकॉर्डवर आहे की केंद्र सरकार पैसा देणार नाही. आता त्याला आपल्यालाच पैसे द्यावे लागतील. राज्यावर 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. कुठून पैसे देणार? गावागावामध्ये रस्ते खराब झालेत. माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये एखादा सुद्धा रस्ता मुख्य खराब नव्हता. गेल्या 4-5 वर्षामध्ये सरकारने एकही रुपया मलाच काय पण कोणालाही दिलेला नाही, आणि संपूर्ण कोकणातल्या रस्त्यांची वाट लागून गेले, वाटोळ लागून गेले. पण तरी देखील सरकार निवडणुका कशा जिंकत? परवांच्या दिवशी MREGS, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना, फक्त महात्मा गांधींचं नाव वगळण्याकरता म्हणून तीच योजना नवीन नावाच्या रूपात इथं आणली. फक्त नावं बदलायची. परवांच्या दिवशी नगरपालिकेमध्ये आमचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंना उत्तर देताना म्हणाले की दुसऱ्याचं पोर आपल्या मांडीवर घेतलं म्हणजे ते आपलं होत नाही. मला वाटतं त्यांनाच सांगायची वेळ आली आहे. पूर्वीच्या सरकारच्या सगळ्या योजना नावं बदललं म्हणजे ती पोरं तुम्हाला झाली असं म्हणता येणार नाही. बरोबर आहे की नाही? तुम्हीच हे उद्योग करताय की दुसऱ्याचं पोर आपल्या मांडीवर बसवायचं आणि माझं झालं म्हणून सांगायचं. ही ह्याच्या अशा परिस्थितीमध्ये हे लोक निवडणुका कशा जिंकतात? ईव्हीएम मशीन. आज सकाळीच मी बातमी वाचली की केरळ सरकारने निर्णय केला. परवांच्या दिवशी हरियाणा सरकारमध्ये निवडणुका झाल्या, त्या बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या. त्या सगळ्याच्या सगळ्या भारतीय जनता पार्टी हरली. आणि म्हणून अख्खा जग बोंबलतोय की तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ईव्हीएम मशीन काढा. सरकार ईव्हीएम मशीन काढायला तयार नाही. त्यानंतर सरकारनं दुसरी चोरी सुरू केली. दुसऱ्या पक्षातले सगळे लोकप्रतिनिधी चोरायचे, लोकांना चोरायचं, आपल्या ताब्यामध्ये घेऊन जायचं. लोकांचे नगरसेवक चोरले, आमदार चोरले, खासदार चोरले, आणि आमचा पक्ष केवढा मोठा झाला म्हणून सांगायचा प्रयत्न केला. त्यानंतर मतदार यादीतली मतं चोरली का नाही चोरली? काही कमी करायची, काही वाढवायची, आणि आता तर निवडून आलेले लोकप्रतिनिधी चोरायचं काम चाललंय. अशा भयानक परिस्थितीमध्ये आपण या निवडणुकीला सामोरं जातोय. प्रचंड पैसा आहे, दादागिरी आहे, सत्ता आहे, याच्या विरोधात आपण सगळे जातोय. कशाच्या जीवावर? एक आत्मविश्वास आहे माझ्यासारख्या नेतृत्वाच्या मनामध्ये की हे कोणीतरी थांबवलं पाहिजे, ही लोकशाही कोणीतरी वाचवली पाहिजे, संविधानाचा मान सन्मान राखला पाहिजे. आणि तो जर राखायचा असेल तर यांच्याकडे कितीही पैसा असला तरी धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी केली पाहिजे.
अरे हमारा नेता कैसा हो, आणि म्हणून त्या धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती मी आज उभी करत नाहीये. गेले 43 वर्षाचं माझं राजकीय जीवन तुम्ही तपासून बघा. इथं आता मोठ्या प्रमाणामध्ये महिला आल्या, तिथं गुहागरला पुढचा प्रचंड प्रमाणामध्ये महिला होत्या. मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की मी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं परिपूर्णाचं पालन करतोय. शिवसेना प्रमुखांनी सांगितलंय की राजकारणामध्ये कोणाचीही जातपात बघून त्याचा विचार करू नका. आपल्याकडे सर्वसाधारणपणे कार्यकर्ते म्हणून सगळ्या जातीचे चालतात, पण निवडणूक आली की आपण कोणत्या जातीचा उमेदवार आहे, कोणत्या जातीची मतं जास्त आहेत त्याला उमेदवारी आपण देतो. बरोबर आहे. पण भास्कर जाधवनी 43 वर्षाच्या राजकारणामध्ये असं कधी केलं नाही. आजचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला देतो. जिवंत उदाहरण, माझ्या मतदारसंघामध्ये 14 जिल्हा परिषद जागा आहेत. 14 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. या 14 जागांमध्ये तुम्ही विचार करणार नाही, मी छोट्यातला छोटा कोष्टी समाज असेल, भंडारी समाज असेल, बेलदार समाज असेल, लोहार समाज असेल, बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज असेल, वाणी समाज असेल किंवा अन्य कोणते मराठा असेल, कुणबी असेल आणि अन्यही छोटे छोटे समाज आहेत माझ्याबरोबर. मी 14 जागांपैकी 11 उमेदवार हे छोट्यातल्या छोट्या समाजाचे दिलेले आहेत. खारवी समाज असेल, असे छोट्यातल्या छोट्या समाजाला मी या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की सगळे समाज, मी एक बहुजन समाजातलं नेतृत्व आहे आणि म्हणून बहुजन समाजाला नेहमी प्रतिनिधित्व देणं, बहुजन समाजाचा मान सन्मान करणं, बहुजन समाजाला त्या ठिकाणी अशा पद्धतीचा आत्मविश्वास निर्माण करणं की माझा समाज छोटा असला तरी सुद्धा माझ्या नेत्याचं मन मोठं आहे, माझं काम बघून तो माझा विचार करेल. आपण बेलदार समाजाला पण संधी दिली, कुंभार समाजाला संधी दिली, कुंभार समाजाला पण संधी दिली. छोट्यातले छोटे समाज 11 समाजाला मी आज संधी दिली. 11 समाजाला सगळे एकवटणार का नाही एकवटणार? आणि ज्या दिवशी तुम्ही सगळे एकवटाल त्या दिवशी कितीही त्या ठिकाणी धनशक्ती असू दे, त्या धनशक्तीला जनशक्ती माती दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी मला आज सांगतो काही लोक पैशाचा बाजार मानून बसलेत, त्यामुळे काही लोक उमेदवारी घेताना सुद्धा घाबरायला लागलेत. अरे कशाला घाबरता? पाण्याचा प्रवाह आला तर त्या प्रवाहाबरोबर अगदी मोठमोठी लाकडं वाहत जातात, मोठमोठी झाडं वाहत जातात, त्या प्रवाहाच्या बरोबर जातात. ते विरोधी दिशेने पडत नाही, पण एवढासा मासा असतो, एवढंसं बेडूक छोटस असतं, तो प्रवाह कितीही मोठा असला तरी त्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने तो जातो आणि आपला मार्गक्रमण करत असतो, प्रवाहाच्या उलट्या दिशेनं. आणि म्हणून प्रवाह कुठल्याही बाजूला असू द्या, कुठल्याही ताकद असू द्या, त्याच्या विरोधात लढून जिंकायची आपल्यामध्ये हिंमत आहे. तुम्ही साथ देणार ना का नाही देणार? सर्वांनी साथ द्या, दाखवून द्याव्या. एक काळ समाजामध्ये अशी परिस्थिती होती की उमेदवार चांगला सद्गुणी आहे, दिवस रात्र लोकांच्या उपयोगी पडतो, रात्री आपली कधी फोन केला तरी आपल्या शब्दाला ओ देतो, अडीअडचणीला धावतो, त्याचं चारित्र्य चांगलं आहे, त्याने भ्रष्टाचार केलेला नाही, पण तो गरीब आहे. लोक म्हणायची या एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी त्याच्याकडे आहेत ना, मग तो गरीब असला तरी चालेल, आम्ही आमची भाकरी खाऊन त्याचा प्रचार करू आणि त्याला निवडून आणू. आज काय झालं? आज कुठल्या उमेदवारांना किती पैसे आहेत याचा विचार केला जातो. अरे माझ्यासारखा माणूस राजकारणामध्ये उतरला त्या दिवसापासून आज तक नुसतेच पैसे गोळा करायचे असते, तर हा भास्कर जाधव एवढ्या समाजामध्ये टिकला नसता. पण लोकांना माहित आहे भास्कर जाधवनी पैसा गोळा करण्याच्या ऐवजी आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा जपलाय आणि लोकांची सेवा करतोय. म्हणून लोक माझ्या मागे आहेत, आणि म्हणून छोट्या मोठ्या समाजाने एक या पैसा किती आहे, कोणाचा आहे, सत्तेची मस्ती कोणाला आहे, सत्ता कोणाची आहे, याला घाबरायचं काही कारण आहे? घाबरताय? काय झालं मुंबईमध्ये कालच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये? मी सांगितलं होतं की मुंबई महानगरपालिका ही जर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात गेली तर माझी माय मराठी, माझा महाराष्ट्र, माझी मुंबई जी सर्वांची आई आहे,
आई आहे सभागृहामध्ये सुशीलाबाई मी प्रश्न विचारला सभांमधनं, एका तरी जाती धर्माच्या माणसानं उठून सांगा की ह्या माझ्या आईनं, मुंबई नावाच्या आईनं जो जो मुंबईमध्ये आला तिनं फक्त मराठी माणसाला जीव घातलं नाही, तर तो उत्तर प्रदेशचा असू दे, बिहारचा असू दे, तो पंजाबी असू दे, तो गुजराती असू दे, तो मारवाडी असू दे, जैन असू दे, तो हिंदू असू दे, मुसलमान असू दे, बौद्ध असू दे, शीख असू दे, नाही तर ईसाई असू दे, माझ्या या मुंबई नावाच्या आईनं कोणालाही उपाशी ठेवलं नाही, कोणालाही उपाशी ठेवलं नाही. कोणाला ताण लागली तर घोडभर पाणी दिल्याशिवाय माझी आई कधीच फक्त मराठीने असा द्वेष करत बसली नाही. कोण आजारी पडला, कोणाची मुलं बालं शिकायची असतील तर सर्वांना सम न्यायानं तिनं न्याय दिला. काय मागतोय आम्ही? महाराष्ट्र आमचं आहे, मराठी माणसाचं आहे, आणि मराठी माणसाचं असल्यामुळं ही मुंबई मराठी माणसाची आहे. 107 हुतात्मे देऊन आम्ही मिळवलेले आहे. जरूर तुम्ही आमच्या घरामध्ये सर्वांनी राहा, जरूर या ठिकाणी सगळा आनंद उपभोगा, जे जे पाहिजे ते मिळवा, पण या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ही माझी आई आहे, ती मराठी आहे, तिच्या नावाचं घर ते तिच्या नावानं बसलं पाहिजे. आज भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागून तुम्ही ज्या आईनं तुम्हाला घडवलं, पालन पोषण केलं, मोठं केलं, त्या आईलाच तुम्ही घरातून बाहेर काढायला लागलात. आणि म्हणून हे करू नका. अर्ध्या मुंबईला हे मी पटवण्यामध्ये यशस्वी झालो, पण दुर्दैवानं थोडक्याकरता घात झाला. कुणी घात केला? आपल्याच लोकांनी केला मग का दुसऱ्यांनी केला? सगळेच्या सगळे 84 मधले 64-67 लोक हे बाहेर आपल्याला सोडून गेले, पण सोडल्यानंतर सुद्धा मनसेचे झा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे 67 असे 73 नगरसेवक निवडून आले. सगळे सोडून गेले होते. याचा अर्थ मुंबई मधला मराठी माणूस संपलाय म्हणून म्हटलं जात होतं. आज सिद्ध झालं की मुंबईमध्ये आजही मराठी माणसाचाच आवाज आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये आपलाच आवाज ठेवायचा. आपला ठेवायचा का नाही ठेवायचा? राहिला पाठीशी उभे सगळे का रात्रीत काहीतरी गडबड करायला? कुठं काय इकडे पैसा, तो असं केला, त्याने तसं केला, तो आमका, असल्या काही वादात पडू नका. एकमेकाबद्दल कुठल्याही प्रकारचे दुराग्रह करून घेऊ नका. महाविकास आघाडी मी भक्कम केलेली आहे. मी आता इथून खेळला सुद्धा जाणार आहे. तुम्ही म्हटलात तर चालत कचेरीपर्यंत तुमच्या बरोबर येतो, नाही तर तुम्ही गेलात तर बरोबर होईल, कारण मला खेळला जायचंय. आणि म्हणून सभा घ्यायला मिळेल नाही मिळेल, वेळ थोडा आहे. सगळ्याच्या सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत, सगळ्याच्या सगळे. मी सांगितल्याप्रमाणे 14 मतदारसंघामध्ये 11 जातीच्या लोकांना संधी मी दिली आहे. कुठल्याही पक्षाने सांगावं की अशा पद्धतीने बहुजन समाजाला कोणी संधी दिली आहे. मग बहुजन समाजानं निर्णय घेण्याची वेळ आली आहे की आपण कोणाच्या मागे राहायचं, आपण कोणाबरोबर चालायचं. नाही तर दोनच समाज एकत्र येतील, मराठा आणि कुणबी. दोघांनी वाटून घेतलं की बाकीच्यांच्या हातात काय मिळणार आहे? येईल काय? दोन्ही समाज बलवान आहेत, दोन्ही समाज मोठे आहेत. त्यांनी वाटून घ्यायचं ठरलं तर छोट्या समाजाला कोण काय देणार? आणि म्हणून छोट्या समाजाला पण ही संधी मिळाली पाहिजे. ही भूमिका मी नुसती शब्दाकरता करत नाही, भाषणाकरता करत नाही, तर प्रत्यक्षपणे कृतीमध्ये आणतोय. आणि म्हणून त्याचं समर्थन तुम्ही केलं पाहिजे, त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. बहुजन समाजाला समृद्ध करण्याचं काम, मजबूत करण्याचं काम आपण सर्वांनी करावं, अशा प्रकारची विनंती करतो. काय पैसा 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 पैसा, माझ्या विरोधात काय थोडा पैसा वाटला का नाही? वाटला ना. माझ्या बहिणी त्यावेळेला जरा थोड्याशा मागे पुढे झाल्या होत्या, 1500 रुपये आले म्हणून. बरोबर आले का बाळानो? थोडंसं गडबड केल्यावर ना. त्यावेळेला काय सारखं सांगत होते, जर तुम्ही सरकारच्या बाजून मतं नाही दिलीत तर तुमचे 1500 रुपये बंद होतील, असं बोलत होती की नाही? तुमच्या तर मनात सारखं होतं, अगं बाय तो भास्कर जाधव दिवस रात्र भेटतो, आपल्याला उपयोगी पडतो. पाणी असेल, रस्ता असेल, अडचण असेल, पोलिसांनी पकडला, तहसीलदारांनी दंड लावला, कुणी काय केला तर भास्कर जाधवच्याकडे जायचं. पण मतं आता भास्कर जाधवला द्यायला हवीत. पण नंतर काय झालं, बाय दिली तर माझे 1500 रुपये जातील असं वाटलं ना तुम्हाला? आज माझा प्रश्न आहे तुम्हाला, माझ्या भगिनींना, तुम्ही प्रचारामध्ये सर्वांनी सांगितलं पाहिजे की 100% महिलांनी त्यांना मतं दिली काय? काही जणांना 1500 रुपये चालू आहेत, त्यांनी मला दिली का नाही मतं? दिली का नाही? काही जणींनी 1500 रुपये घेणाऱ्यांनी पण मला मतं दिली का नाही दिली? मग त्यांची आता 1500 रुपये बंद झालीत काय? का? त्यांचे 1500 रुपये जर बंद झाले नाहीत
तर तुम्ही जर मला मतं दिली असते तर त्यांचा काय बाप तुमचे पैसे बंद करणार होता? करणार नाही. आणि म्हणून यापूर्वी देखील आपण त्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेतून पैसे देतो, श्रावण बाळ योजनेतनं पैसे देतो, अपंग योजनेतनं पैसे देतो, निराधार योजनेतनं पैसे देतो, अंगणवाडी सेविकेला पैसे देतो, मदतनीसला पैसे देतो, आशा वर्करला पैसे देतो, ग्रामसेवक आपल्या कोतवालाला पैसे देतो, आपण त्या ठिकाणी पोलीस पाटलाला पैसे देतो. कोणी बंद केलेत? हे काँग्रेसच्या राजवटीपासून चालू आलंय. पण काँग्रेसने जेव्हा सांगितलं नाही की आम्हाला मतदाराचे हे पैसे बंद करू, हेच पहिले दिवटे निघाले. लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी बहीण. बहिणीबद्दल प्रेम नव्हतं, मताचं प्रेम आहे. तुमचं काय प्रेम नाही, काय नाही तुमच्याबद्दल, काही नाही. आणि म्हणून दिवस रात्र तुमच्या मदतीकरता आम्हीच आहोत. आणि म्हणून आपण सर्वांनी या मतदारसंघामध्ये एकच निशाणी आपली आहे. आपल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आहे, हे पण आहे, मनसे सुद्धा. आपण ग्वागरला मनसेला सीट दिलेली आहे. आपण इथं बहुजन विकास आघाडीला सीट दिलेली आहे. इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव करायचा नाही, मी सर्वांना सांगतोय. इथं आमची शामिना तांबेसारखी मुस्लिम एक डॉक्टर पोरगी, हाय एज्युकेटेड, कुठे गेली? कुणाला घाबरली की काय? उच्च शिक्षित मुलीला मी उमेदवारी दिलेली आहे. इकडे आमचा सुभाष जाधव मागासवर्गीय समाजातला, त्याला उमेदवारी दिलेली आहे. या सगळ्यांची निशाणी मात्र एकच मी ठेवली आहे. त्यांचा पक्ष जरूर वेगळा आहे. त्यांनी आपल्या ग्वागरमध्ये आपल्या पाठीमागे ताकद उभी केली आहे, खेळला ताकद उभी केली आहे. सगळ्यांची निशाणी काय आहे? अरे काय मग पेटवणार ना मशाल? पेटवणार नक्की. भ्रष्टाचार पेटवणार ना? अहंकार पेटवणार, दादागिरी पेटवणार ना? आणि म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आयुष्यभर माझ्या मिरवणुका निघाल्या. कुठं आहे? काय कुठल्या उमेदवार? काय फॉर्म भरायला आलेत ना. कोणाचं? मी नाव कोणाचंच नाही घेतलं सर्व. मी कुठल्याही उमेदवाराचं नाव नाही. बरं, हा माझा हिरो इथं आलाय, आयुष्यभर लढणारा, आयुष्यभर संतोष चव्हाण. आणि दुसऱ्या आमच्या त्या चोगले मॅडम, आणि तिसऱ्या गडशी. अशा सगळ्या मतदारसंघातले आले. तिकडे आमचे पिंट्या निवळकर आले, तिकडे आमचा प्रीतम आलाय बायकोला घेऊन, गौरव पाटोकर आलाय, दुसरे आमचा नितीन निकमची मिसेस आले, दुसरी सामिया तांबे आलेले आहेत, तिसरी आमच्या किसन भोडांची शिगवण त्यांची मिसेस तिथं आलेली आहेत. आणि म्हणून सगळे उमेदवार, मी मुद्द्यावर येत होतो म्हणतो माझा भाव घाबरला. आणि म्हणून सगळे उमेदवार यांची निशाणी आपण एकच ठेवलेली आहे. काय आहे? काही विचार करू नका, ज्या ठिकाणी मशाल दिसेल त्या ठिकाणचं बटन दाबा आणि ह्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा. आणि आयुष्यभर माझ्या गळ्यात विजयाची माळ घालून माझी मिरवणूक काढलीत. मी वाट बघतोय तुम्ही माझी मिरवणूक काढताय काय पुन्हा? काढणार ना? काढा. आनंदाने जगूया, आनंदाने वावरूया, अशा प्रकारची विनंती करतो. आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा